नक्कीच म्हणजे आता आपण जर पाहिलं तर ट्रेनचा प्रवास नाही तर प्लेनचा प्रवास करू लागलेले आहेत. संजयजी पाटील साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळाले. धन्यवाद उदयजी पाटील साहेब. तर तत्पूर्वी आपण एक सन्मान करणार आहोत. राहुलजी पाटोळे साहेब यांचा सन्मान होतोय. नक्कीच या ठिकाणी सुदर्शनजी काठोळे यांच्या शुभ हस्ते मामाचा सन्मान भाचा करताना अतिशय दुर्मिळ योग आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची शाल आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे फुलांचं प्रतीक प्रेमाच्या स्वरूपात त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह. धन्यवाद राहुलजी पाटोळे साहेब. असंच प्रेम वापाळे गावावरती राहू द्या, या स्पर्धेवरती राहू द्या. तर वळूया नक्कीच डॉक्टर संजय गोविंद पाटील साहेब. आपण पाहतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, त्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपयाचं आम्हाला नक्कीच सेवा मिळालेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी उदयजी पाटील साहेब आपली रजा घेत आहेत. धन्यवाद. पंचरत्न ग्रुप वाफाळे यांच्या वतीनं सुद्धा भाईंना आणि आलेल्या पाहुण्या सर्वांना सन्मान या ठिकाणी प्रदान केला जातोय. तर नक्कीच समालोचना कक्षामध्ये बदल घडते. या ठिकाणी मला साथ देण्यासाठी सज्ज होत आहेत माझे साथी समालोचक आदित्य जाधव. एक तगडा सामना आपण पाहणार आहोत. आई एकविरा भादाणे वर्सेस सुदानस्फोट भादाणे. विकीस्फोट कुक्षे संघ हा अंतिम 3 मध्ये पोहोचला. त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे मितेशिलन कुरुन संघ अंतिम 3 मध्ये पोहोचलेला आहे. तिसरा संघ कोणता असेल हे ठरण्याची वेळ आलेली. एक रंगतदार आपण सामन्याकडे जाणार आहोत. तर पहिला चेंडू वाफाळे एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाज गणेश. पहिला चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू उजवीकडे शपथ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंताचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव बहाल होईल. या अतिरिक्त धावेनं संघाचं खातं खोललं जातंय. आदित्य मितेश 11 कुरुन संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे कुक्से संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय आणि दोन्ही चालू असलेल्या सामन्यातील 12वे खेळाडू या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना कुठेही बोलण्याची गरज नाहीये. आदित्य पुढचा चेंडू वाफाळे यांकडनं. गणेश की अगली गेंद ओवर दी विकेट. विनय के लिए गेंद को उठा दिया है डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन. ये देखिए दोनों टीमें भादाने गांव से बिलोंग करती है और ऑर्गेनाइजिंग कमेटी का ये अनाउंसमेंट है. गेंद डालते समय और गेंद डालने के बाद कोई भी शोर नहीं करना है. भादाना के समर्थक और प्लेयर्स पेवेलियन में सिर्फ 9 खिलाड़ी जबकि 2 मैदान में आ चुके हैं और कुरुन के भी वहां पर समर्थक है, उनको भी हटना है. मितेश 11 के समर्थक आपको भी हटना वहीं से. काफी सारे स्टैंड बनाए. लेट शेवंती भाई काठोले स्टैंड आप देख रहे हैं, रामचंद्र काठोले स्टैंड, सुभाष काठोले स्टैंड देख रहे हैं. तीनों स्टैंड में काफी सारी जगह है, आपको जाकर बैठना है वहां पर. मितेश 11 कुरुन संघाचा कर्णधार आणि विकी स्पोर्ट कुक्से संघाचा कर्णधार. प्लीज मितेश 11 कुरुन संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे विकी स्पोर्ट कुक्से संघाचा कर्णधार या ठिकाणी आले. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहेत आणि यातील एक चिठ्ठी ही नक्कीच ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ अंतिम फेरीत पोहोचेल. हो एथलेटिक एफर्ट. आउट विनय गीते वहां पर आपने आपको झोंक दिया था वहां पर विकेट कीपर शिवा ने. एफर्टलेस विकेट नंबर 1 का पतन होता हुआ विनय गीते के रूप में. धन्यवाद डीजे डीजे. अतिशय महत्वाचा क्षण आहे कारण यातील एक चिठ्ठी ही अंतिम संघ कोण पोहोचणार आहे हे ठरवणार आहे. तर या ठिकाणी दोन्ही 12वे खेळाडू आहेत, दोन्ही संघांचे कर्णधार आहेत आणि भाई पाटील यांना विनंती करेन की यातली एक चिठ्ठी आपण यातली एकच चिठ्ठी उचलायची आहे आणि ती माझ्या हातात द्यायची आहे जी अंतिम फेरीमध्ये जाणार आहे. तर बघा भाई पाटील यांनी दिलेली चिठ्ठी मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दाखवत आहे. कॅमेरा ऑन आहे आणि कॅमेऱ्याच्या पुढे ही चिठ्ठी ओपन केली जाते. विकी स्पोर्ट कुक्से संघ हा अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बिल्कुल इस मैच की विजेता टीम और मितेश 11 कुरुन के बीच में
सेमीफाइनल मैच रहेगा। पहला विकेट का पतंग होता हुआ विनय गीते के रूप में और नए बैट्समैन क्रीज पर विश्वास आता है। या ठिकाणी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय अविनाशजी नामदेवजी विषे, त्याचप्रमाणे अरुणजी शेलार यांची उपस्थिती, त्याचप्रमाणे अविनाश शेलार याही ठिकाणी येत आहेत। धाव फलकावरती आदित्य धावा झळकल्या आहेत। 8 धावा दरम्यान पुढचा चेंडू वापाळ्यांकडून गणेश गोलंदाजी करेल। आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी झाली, सामोरा जात होता आदेश, परंतु या चेंडूला नीट चौमगता आला नाही। चेंडूच्या रेषेत नेता खेळण्याचा प्रयत्न झाला। नक्कीच आपण सन्माननीय खासदारजी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। मर्तबा गणेश की अगली गेंद स्विच हिट खेल दिया ऊपर, अपने आप को रूम दिया था विश्वास ने, गेंद चली गई डीप कवर के बाहर 4 रन। 15 वर्ष दबदबा कोणाचा, आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा। पहले ही मन बना लिया था विश्वास ने स्विच हिट खेलने का और अपने आप को पोजीशन में लाया था, पूरे शरीर को टर्न कर दिया था विश्वास ने और गेंद चली गई डीप कवर और डीप पॉइंट के बाहर 4 रनों के लिए। स्क्वायर ऑफ द विकेट बहुत गजब का शॉट्स खेलते हुए स्विच हिट के रूप में विश्वास चौके के साथ उनका खाता खोलता और टीम का उछलता हुआ स्कोर 12 रन। पावर प्ले का ओर चलता हुआ और गणेश के सामने अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए विश्वास। मर्तबा छोड़ दिया वहां पर, लेकिन गेंद लहराती भी विकेट कीपर के पास है। ऐसा लग रहा कि विश्वास को गेंद ऑफ स्टंप के काफी बार लगातार अच्छी गेंदबाजी अब होती हुई छोड़ दिया था वहां पर गणेश की गेंद को। रुका हुआ स्कोर 12 रन। गणेश मुड़ते हुए फिर से स्विच हिट खेलने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप के अधिक बार वाइड दबाव अब विश्वास गेंदबाज गणेश के ऊपर लाते हुए। दिशाहीन गेंदबाजी हम देखते हुए पावर प्ले की खेल में गायकवाड़ सर लगातार ऑफ स्टंप के बाहर और उसका लाभ कहीं ना कहीं बैटिंग करने वाली टीम आई एकवीरा भादाने को मिलता हुआ। अभी भी कुछ गेंदे शेष। स्विच हिट एक मरतबा खेल दिया है, गेंद डीप थर्ड मैन के बाहर पहले बाउंस पर 4 रन। पहले ही मन बना लिया था, लगातार छोटी गेंदों का भरमार गेंद के आने का इंतजार किया था। जब स्विच हिट खेलते तो आपकी नजरें गेंद पर होना काफी जरूरी होता है और नजरें बिल्कुल जम गई वहां पर बैट्समैन विश्वास की। बैक टू बैक हमने इस ओवर में दूसरा स्विच हिट के माध्यम से चौका देखा विश्वास के बल्ले से। एक ओवर की समाप्ति के बाद तूफानी शुरुआत मिलती हुई आई एकवीरा भादा ने टीम के लिए 17 रन विनय गीते आउट होने के बाद। नक्कीच या ठिकाणी आपण सन्मानित करत अविनाशजी शेलार साहेब, ज्यांची नक्कीच मोलाची याची सहकार्याची भूमिका, खारीचा वाटा त्यांनी उचलला जय गणेश चषकामध्ये। आदरणीय सन्माननीय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो आहोत विजूभाई गायकर यांचं आगमन झालेलं आहे। विजूदादा गायकर या नावानं सुपरिचित या परिसरातील तरुणांचं लाडकं नेतृत्व विजूभाऊ गायकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत जय गणेश चषक 2019 मध्ये। त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी देशले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। निलेशजी देशले साहेब प्लीज आपण मंचावरती यायचं जय गणेश चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। रुपेशजी पाटील साहेब, शेखर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दरम्यान नक्कीच मान्यवरांचं स्वागत करतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती नक्कीच धावा झळकल्यात। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा। तर वळूया आपण नक्कीच सन्मानाकडे। सन्मान करणार आहोत। एक गड्याच्या मध्ये 17 धावा दरम्यान पडगाडकडनं गोलंदाजी सुरेख सुंदर चेंडू फॉलोथ्रू मध्ये स्वतः गोलंदाज स्वप्नील चेंडू अडवतोय।
एक धाव पाहाल होते, 18 धावा धडकतायत एक गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. अगदी काही क्षणातच पडघा टेनिस क्रिकेटचा हा जो काही वर्ल्ड कप आहे, या वर्ल्ड कप मध्ये सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब, भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन होतंय आणि मंचाची शोभा वाढवतायत आमचे सन्माननीय अतिथी आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नील. सुदान स्पोर्ट्स बादाणे आयोजित 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत टोल नाका चा जो मैदान आहे, अतिशय सुरेख सुंदर मैदान आपण पाहतोय आणि त्या मैदानावरती स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषक साकारला गेला होता. त्याच मैदानावरती सुदाम चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणारे आदित्य, अतिशय रंगतदार स्पर्धा असेल. 3 दिवसीय स्पर्धा आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्वप्नील कथोरेचा. सुरेख चेंडू आणि नक्कीच चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर षटकार पंच. धन्यवाद. या षटकाच्या जोरावरती धावपलकावरती आदित्य धावा झळकल्या 24. एक गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. बिल्कुल अब विश्वास और आदेश तीखे तेवर में नजर आते और गेंदबाज अपने आप फीके पड़ते हुए बहुत अच्छी बल्लेबाजी होती भी दूसरे ओवर में. विश्वास कुछ अलग ही रंग में नजर आते हुए ऐसा लग रहा है कि सेट डग आउट से सेट होकर आ रहे बैटिंग करने के लिए. विश्वास दोनों भी एक ही गांव की टीमें इस वक्त सुदाम भादाने बनामा आई इकवीरा भादाने के बीच में इस वक्त बैच चलता हुआ और बैटल अभी तक बहुत अच्छा चलता हुआ. सिक्सर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन एक विकेट गंवाने के बाद स्वप्निल कथौड़े दूसरे ओवर का भार संभालते हुए आते ही महंगे साबित होते हुए अपनी टीम के लिए. अगली गेंद स्वप्निल की पड़गा एंड के जानिब से. फुल टॉस गेंद बल्ले पर ठीक से आई ने गेंद लॉन्ग ऑन की दिशा पर चली गई. ललित राणे ने गेंद को उठाया, दूसरे की कोशिश और आसानी से 2 रन पूरे करते हुए विकेटों के बीच में रन के लिए ही रन बन गए थे वहां पर दोनों भी बैट्समैन. 26 पर जाता हुआ स्कोर. विशाल लक्ष्य की तरफ बढ़ती हुई आई इकवीरा भादाने. हमने ट्रॉफी में बहुत अच्छा क्रिकेट खेला था इस टीम ने और विनर भी रही थी वो साहिल दलवी के शो की. स्विच हिट. गेंद सेफ लैंडिंग होती हुई खिलाड़ी पीछा करते हुए बैकवर्ड ऑफ दी पॉइंट. अब जाके गेंद को उठाते हुए लेकिन फिर एक मर्तबा 2 रन पूरे करने में सफल होते बैट्समैन विश्वास. शॉट्स में हालांकि इतना विश्वास नहीं था विश्वास के, लेकिन कीमती रन मिलते हुए अब नक्कीच भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अतिशय सुंदर कार्य ज्यांचं, सर्वांचे लाडके. नक्कीच सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय कार्यसम्राट कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. जय गणेश चषक 2019 अतिशय सन्मानाची मानाची स्पर्धा. पडघा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर वर्ल्ड कप असा उल्लेख केला जातोय आणि या वर्ल्ड कप स्पर्धेचे संयोजक आहेत संदीपजी काटोळे साहेब. आदरणीय सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. समवेत आहेत श्रीकांतजी गायकर साहेब, समवेत आहेत नक्कीच सन्माननीय रामजी माळी साहेब, समवेत आहेत सन्माननीय भरतजी पाटील साहेब. या ठिकाणी सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत स्वागत स्वागत. सुस्वागतम स्वागतम आगतम सुस्वागतम. सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांचं नक्कीच जय गणेश चषकाच्या वतीनं स्वागत स्वागत स्वागत. तर पुन्हा आपण त्वरित खेळाला सुरुवात करणार आहोत. नक्कीच 2 मार्च पासून आदित्य चषकाला सुरुवात होणार आहे आणि 2 मार्च ते 4 मार्च असं 3 दिवसाचा ग्रामीण महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. 5 मार्च या दिवशी शहरी स्पर्धा असेल. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी केली होती. या चेंडूवरती कोणताही आघात करण्याचा प्रयत्न झाला नाही. आदित्य फुटवक नव्हतं आणि
अतिशय सुरेख चेंडूची आपल्याला हाताळणी पाहिजे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बिल्कुल छोड़ दिया तो वहां पर विश्वास ने, लेकिन गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। रुका हुआ स्कोर 28 रन। मतलब उठा दिया गेंद को मैदान के बाहर, 6 रन। इस मर्तबा जूसी ऑफ ऑल और विद दी टाइड गेंद बल्ले के बीच में ली थी विश्वास ने, और शॉट्स के पीछे उनका विश्वास और क्लास झलकता हुआ 6 रन। नक्कीच पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा, त्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात एकूण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा झळकलेल्या आहेत. 2 मार्च पासून 5 मार्च पर्यंत चषक रंगणार आहे, आदित्य चषक, सरपंच चषक करून. तर या चषकामध्ये आपण पाहणार आहोत खासदार चषक, असं सुद्धा आपण याचा नामोल्लेख नक्कीच करणार आहोत. कारण आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवस असतो 5 मार्च, आणि याच दिवसाचं औचित्य साधत सन्माननीय सरपंच सचिनजी पाटील साहेब यांच्या वतीनं खासदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पाण्याची सुविधा मैदानामध्ये घेऊन जायची आहे. नक्कीच 2 मार्च ते 4 मार्च पर्यंत ग्रामीण गटामध्ये हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. तर 5 मार्च या दिवशी शहरी गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे ₹1 लाख, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे ₹50,000 आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आहे ₹25,000. सचिन पाटील साहेब यांच्याकडनं अतिशय सुरेख सुंदर चषक साकारला जाणार आहे. खासदार चषक आपण अनुभवणार आहोत. कुरुंद येथील आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आनंद घेऊ शकता. सर्व संघांना विनंती करेन आपण आपली नोंदणी करायची आहे. अतिशय सुंदर सुरेख चषक सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत साकारला जातोय सचिन पाटील यांच्या वतीनं. तर नक्कीच जय गणेश चषक अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा संदीपजी काटोळे साहेब यांची देण आपल्याला पाहायला मिळते. पडगा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर संदीप काटोळे यांनी जी स्पर्धा आयोजित केलेली याला वर्ल्ड कप म्हटलेला आहे. अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. मंचाची शोभा वाढवतो आहेत सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब, कार्यसम्राट खासदार आहेत. या विभागाचं नक्कीच नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व ही आपण जर त्यांचं ऐकलं तर त्रिवेणी गुणांचा संगम त्यांच्याकडे झालेला आहे. आणि त्या माध्यमातून भिवंडी लोकसभेचा कायापालट करणारे आहे. आमच्या सर्वांच्या घराघरातील लाडकं व्यक्तिमत्व आहे. सर्वांचे लाडके दादा या नावाने सुपरिचित आहेत. आणि आदरणीय दादा त्यांच्या समोर आपण पाहतोय श्रीकांतजी गायकर साहेब, नक्कीच त्यांच्या बाजूला विजूभाऊ गायकर, त्याचप्रमाणे त्यांच्या बाजूला आपण पाहतोय या गावाचे प्रथम नागरिक सन्माननीय सचिनजी पाटील साहेब, त्यांच्या बाजूला आहेत सन्माननीय राम माळी साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय भाई पाटील साहेब, सन्माननीय जगदीशजी कोर साहेब, सन्माननीय संदीपजी काटोळे साहेब या स्पर्धेचे करते जाते, त्याचप्रमाणे सन्माननीय पंकजजी देसले साहेब. नक्कीच मंचाची शोभा वाढवतो आहेत. निळकंठ विशेष साहेब, उपसरपंच सन्माननीय कुरुंद ग्रुप ग्रामपंचायतीचे. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांना सन्मानित केलं जातं. जय गणेश चषकाच्या वतीनं मी या स्पर्धेचे संयोजक करते धरते संदीपजी काटोळे साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय निळकंठ विशेष साहेब यांनाही विनंती करेन नक्कीच आपणही पुढे यायचं आहे. या गावचे सन्माननीय उपसरपंच दोन्ही हात लागणार आहेत. अतिशय सुरेख सुंदर कार्य संदीपजी काटोळे साहेब यांच्या वतीनं सुंदर चषक साकारला जातोय. अतिशय सुरेख जय गणेश चषक 2019 मानाची सन्मानाची स्पर्धा सन्मान केला जातोय. माहिती शाल प्रदान केली जाते. अतिशय सुंदर पुष्पगुच्छ पाहतोय, प्रेमाचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर भेट दिली जाते. या स्पर्धेची कायमस्वरूपी स्मृती राहाव्यात दादांच्या जवळ आणि त्यासाठी ते स्मृतिचिन्ह प्रदान केलं जातंय. नक्कीच सन्माननीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची होती. नक्कीच त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप बिझी शेड्यूल आहे आणि आपली रजा घेत आहेत. धन्यवाद सन्माननीय कपिलजी पाटील साहेब. नक्कीच साहेबांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा. नक्कीच खासदार कपिलजी पाटील साहेब खूप खूप बिझी शेड्यूल असताना सुद्धा या ठिकाणी पोहोचले. शुभेच्छा दिलेल्या त्यांनी दोन्ही संघांसाठी, आयोजकांसाठी. बिल्कुल लगातार तीसरे ओवर में अच्छी गेंदबाजी होती हुई बैक टू बैक 2 अच्छी गेंदें इस वक्त
ललित राणे की ओर आदेश है। गीते को इस वक्त बांध के रखा है ललित ने। लेफ्ट आर्म और दी विकेट, मर्तबा खोद के निकाला लॉन्ग ऑफ की दिशा पर, वाइड ऑफ बिस्फील्ड नितिन की, लेकिन हब जगह गेंद को उठाते हुए आदेश गीते चीते की तरह झपके थे दूसरे रन के लिए, 2 रन पूरे करते हुए। अच्छी गेंद थी, सम्मान दिया था, ड्राइव किया था कवर में, लॉन्ग ऑफ की दिशा पर वाइड ऑफ 2 रन के लिए। ललित मुड़ते हुए फिर से इस मरतबा ऊंचे बैकलिप का इस्तेमाल किया था, फिर एक मरतबा सवाल पूछा, लेकिन विश्वास में कम और उत्साह में ज्यादा। शानू कुरुशी टस से मस नहीं। अभी तक 4 गेंदे की ललित राणे ने, जिसमें 3 गेंदे डॉट के लिए आदेश गीते ने। आदेश गीते की कमियां अच्छी तरह से जानते ललित राणे। ललित की अगली गेंद, समय के मामले में सुदाम भादा ने आपको कोऑपरेट करना है और खास करके आदेश गीते। नक्कीच या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचं मोलाचं योगदान आहे। प्रथम पारितोषिक आम्हाला त्यांच्याकडनं लाभलेलं आहे, त्यांचा सन्मान होतोय। जय गणेश चषक 2019 च्या वतीनं नक्कीच संदीपजी काटोळे साहेब या ठिकाणी सन्मानित करतायत। सचिनजी पाटील साहेब यांना सन्मान प्रदान केला जातोय। मायेची शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक म्हणजेच फुलांचं गुच्छ आणि या स्पर्धेची आठवड स्मृतिचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय सचिनजी पाटील साहेब प्रथम नागरिक, सरपंच विद्यमान कुरुन ग्रुप ग्रामपंचायतीचे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याप्रमाणे नक्कीच सन्माननीय विजूजी गायकर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। प्रशांतजी विशे साहेब यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते जय गणेश चषक 2019 च्या वतीनं विजूजी गायकर साहेब यांना आपण सन्मानित करणारा सन्मान होतोय। विजूजी गायकर साहेब यांचा पडगाव विभागातील आपण जर विचार केला तर युवा नेतृत्व आहे, तरुणांचे लाडके आहेत। विजूजी गायकर साहेब यांना मायेची शाल प्रदान केली जाते। नक्कीच आपण पाहतो प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्मृतिचिन्हाच्या माध्यमातून प्रदान केली जाते। प्रशांत विशे यांच्या शुभ हस्ते विजूजी गायकर यांचा सन्मान। त्याचप्रमाणे सन्माननीय अक्षय विशे यांनी आम्हाला आलेल्या पाहुण्यांसाठी सुंदर असे स्मृतिचिन्ह बनवून दिलेले आहे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। सन्मान होतोय सन्माननीय संदीपजी काटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते। अक्षय विशे एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक लाडकं नेतृत्व, वाफाळे गावचं बोलकं असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। संदीपजी काटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक। त्याचप्रमाणे विजू गीते यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। अरुणजी विशे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय। नक्कीच या ठिकाणी प्रशांत विषय यांना विनंती करतोय, अरुणजी विषय यांना आपण सन्मानित करायचंय। अतिशय सुरेख सुंदर मागील 5 दिवसापासून ज्यांच्या हाताचं आम्ही स्वादिष्ट जेवण जेवलेलो आहोत, अतिशय सुंदर आपले हात नक्कीच देवाने अतिशय देवी घडवलेले आहेत आणि त्यात जोरावरी स्वादिष्ट भोजनाची आम्हाला रुचकर चव चाखायला मिळालेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। सन्माननीय किरणजी विषय पंच आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय महत्वाचे आमचे सन्माननीय निलेशजी देसले यांचाही आपण निलेशजी देसले साहेब ट्रिपल8च्या माध्यमातून घराघरामध्ये दूरदर्शन संचावरती या स्पर्धेचा आनंद आपल्याला घेता येतोय, तर त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत। नक्कीच संदीपजी काटोळे साहेबांना विनंती करतोय, आपण निलेश देसले साहेब यांना सन्मानित करायचं आहे। युवा नेतृत्व आहे, अतिशय सुरेख त्यांची कामगिरी, क्रिकेटसाठी समर्पित भावना, अनेक युवा खेळाडूंना त्यांनी संधी दिलेली आणि त्याच माध्यमातून पडघा टेनिस क्रिकेटचा क्लास आहे तो उंचावलेला आहे। तर निलेशजी देसले साहेब यांना सन्मानित केलं जाईल। जय गणेश चषक 2019 मध्ये हा सन्मान प्रदान केला जातो। योगेशजी वेखंडे साहेब टी शर्ट जे प्रत्येक संघाला प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये मोलाची भूमिका योगेशजी वेखंडे यांची आहे आणि सन्माननीय योगेशजी वेखंडे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। योगेशजी वेखंडे साहेब आपण पुढे यायचं आहे। नक्कीच या ठिकाणी योगेशजी वेखंडे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत।
त्याचप्रमाणे अविनाशजी शेलार साहेब यांच्याकडनं सुंदर सुरेख आम्हाला भोजनाची सोय सुविधा प्राप्त झाली. तर अविनाशजी शेलार साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. प्रशांत विषय यांना विनंती करतोय, आपण अविनाश शेलार यांना सन्मानित करायचं आहे. सुरेख सुंदर नक्कीच स्वादिष्ट भोजनाचा आम्हाला आस्वाद मिळाला तो अरुण विषय आणि त्याचप्रमाणे अविनाश शेलार यांच्याकडनं. योगेशजी वेखंडे प्लीज आपण मंचावरती यायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मोलाचं योगदान आहे आणि त्याच जोरावरती आपण सुरेख सुंदर आम्हाला साथ दिलेली आहे. नए बैट्समैन गिरीश आ चुके, लेकिन सामना करते हुए अब विजय गीते विकेट नंबर 3 का पतंग होता हुआ 24 रन बनाकर आउट हुए. विश्वास एक अच्छी कीमती और प्रोडक्टिव पारी के लिए अपने टीम के लिए. नक्की त्या ठिकाणी आणखीन एक सन्मान करणार होता आदित्य. सचिन विषय यांच्याकडनं आम्हाला ॲपेल लाभला होता मॅन ऑफ द मॅच साठी. तर संदीपजी काटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते सचिन विषय यांना सुद्धा सन्मानित केलं जातंय. एक झेल धरतीला दान होतोय, मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावबाद होईल. सचिनजी विशेष साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. आदित्य ज्या पद्धतीने झेल सुटला, परंतु आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज धावबाद होतोय. बिल्कुल एक गेंद पर आपको 2 मरतबा चांस नहीं मिल सकता है. हालांकि काफी लेजी रनिंग थी. यस, नो और वेट का कोई भी कॉम्बिनेशन नहीं था दोनों कोई खिलाड़ी के बीच में, विजय और गिरीश के बीच में. और निशाना ठिकाने पर लगता हुआ शिवाजी का और विजय गीते डगआउट की तरफ धीरे धीरे बढ़ते हुए. विकेट नंबर 4 गिरता हुआ. कुल मिलाकर रन संख्या अगर देखा जाए तो 43 की ओर पर. नए बैट्समैन अब क्रीज पर राकेश आ चुके. राकेश और गिरीश दोनों भी नए बैट्समैन है इस वक्त, लेकिन स्ट्राइक राकेश के पास. चौथी ओवर में भावेश की अच्छी शुरुआत सुदाम भादाने टीम के लिए. हालांकि युवा गेंदबाज इस सत्र में भावेश जैसे कि पैंथरों को आजमाया है सुदाम भादाने के कैप्टन गणेश ने. विजय गीते यांच्यासाठी गजानन कथोर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पडगा यांकडनं गोलंदाजी केली जाते. आता मात्र सुरेख सुंदर चेंडूच्या रेषेपर्यंत कोणत्या प्रकारे फलंदाज आला नव्हता, मात्र दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची हलकी कडा घेत इनसाइड एज चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेला होता. एक धाव मिळते. एका धावेच्या जोरावरती धाव पलकावती धावा झळकल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24-40 धाव संख्या मात्र धोक्याचा इशारा देऊ लागलेली आहे. बिल्कुल स्कोर इस वक्त डेंजर जोन में जा चुका. हालांकि आई एकवीरा भादाने टीम को अगर एनालाइज किया जाए तो उसमें आदेश गीते, विनय, उसके बाद विजय, राकेश, कई ऐसे मान खिलाड़ी है जो सुदामा भादाने की गेंदबाजी बल्लेबाजी को टेस्ट किया जा सकता है. फिर से लंबा शॉट खेलने की कोशिश है, बल्ले पर ठीक से आई नहीं गेंद. डीप में उठाते हुए खिलाड़ी वाइडिश मिड विकेट पर 2 रन पूरे करते हुए. हालांकि भारी भक्कम शरीर होने के कारण भी विकेटों के बीच में अच्छी दौड़ है बैट्समैन गिरीश की. दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 46 लॉस बाय 4 विकेट्स. आई एकवीरा भादाने कंसन. सन्माननीय राजेशजी विशे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू कुठेतरी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गामध्ये चुकी घडते आहे. सन्माननीय राजेशजी विशे साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. सुदर्शन काटोळे विनंती करतोय. जय गणेश चषक 2019च्या वतीनं या ठिकाणी राजेश विशे यांना आपण सन्मानित करायचं आहे. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव पलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 46 दरम्यान चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी फंबलिंग घडली. आता मात्र चेंडू नक्कीच या चेंडूवरती 4 धावा बहाल होत आहेत. सुरेख चौकार जोडला तो 50 धावा धावफलकावरती झळकलेल्या आहेत. विवेक भोईर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खारीचा वाटा उचलला आणि रामाचा सेतू म्हणजे जय गणेश चषक साकारला गेला आणि त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका विवेक भोईर यांची. सुदर्शन काटोळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाते विवेक भोईर यांना. बिल्कुल जो
2 ओवर्स की समाप्ति के बाद ड्रिंक्स ब्रेक होता रहता है, उसमें विवेक भोईर का काफी सारा रोल था। उनके साथ सारंग काटोले ने भी काफी मेहनत ली ड्रिंक्स ब्रेक्स में। कई ऐसे वाफाले के मेंबर्स है जिनकी मेहनत इस वक्त रंग लाती भी। भावेश, ये देखिए अब प्रेशर बढ़ाने के लिए पड़ोसी में एक खिलाड़ी, और उस खिलाड़ी को थोड़ा खड़ा भी रहना, नीचे नहीं बैठना पूरी तरह से। प्रेशर बढ़ाने के लिए गिरीश के ऊपर अब पड़ोसी भावेश ओवर दी विकेट। गेंद को फिर से उठाने की कोशिश, बल्ले पर ठीक से आई नहीं, गेंद मिड विकेट पर दिशा में चली गई और दूसरे के लिए रन आउट होते हुए गिरीश। 4 ओवर की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान पर 51 रन और 52 रनों की चुनौती रखी है सेमीफाइनल मैच के लिए सुदाम भादाने के सामने आई एकवीरा भादाने ने। नक्कीच, म्हणजेच 52 धावा प्रति षटकामागे 13ची सरासरी येते आदित्य। प्रत्येक षटकामध्ये 13 धावा जोडाव्या लागतील, क्षमता आहे का सुदामच्या फलंदाजीमध्ये, त्याची कस पाहिली जाईल एकवेळा भादाणे संघाच्या गोलंदाजीकडनं। नक्कीच विजय गीते या वर्षाचा जो फॉर्म आहे, अष्टपैलू खेळाडूचं स्किल त्याने नक्कीच दाखवून दिलं, त्याच जोरावरती आमणे येथील चषकामध्ये आपण पाहिलं तर मालिका वीर ठरला होता, आपल्या संघाला अंतिम विजेता सुद्धा त्याने बनवलं होतं। नक्की तीच कामगिरी आणि त्याचीच री या स्पर्धेमध्ये ओढली जाते का, परंतु एका बाजूला आपण पाहतोय अतिशय सुरेख फॉर्म मध्ये असलेला ललितची खेळी बहरली, शिवाची खेळी बहरली, तर मात्र सुदाम स्पोर्ट्स भादाणे संघ, कारण या सामन्यातील विजेता जो संघ असणार आहे तो आदित्य अंतिम 3 मध्ये पोहोचणार आहे। 3 साठीची ही काट्याची टक्कर आहे आणि हा जो मुकाबला आहे तो साधा आता राहिलेला नाहीये, तर अतिशय अवघड खडतर आव्हान असेल आणि दोन्ही संघांसाठी या खडतर आव्हानाला कशा पद्धतीने सामोरं जायला लागतंय आपण पाहणार आहोत। अतिशय सुरेख सुंदर लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। तर नक्की 24 चेंडू आणि 52 धावांची गरज अंतिम 3 मध्ये पोहोचणारा हा संघ असेल आणि उपांत्य फेरीमध्ये 2 हात करणार आहेत। अंतिम 3 मध्ये नव्हे तर नक्कीच उपांत्य फेरीमध्ये घेऊन जाणारा हा सामना असेल, कारण आपण पाहिलं चिठ्ठीच्या म्हणजे नशिबाच्या माध्यमातून विकी संघ नशीब नव्हे तर आज शूर लढला आणि विजयी ठरला। त्यानंतर मात्र नशिबाची साथ लाभली आणि जय गणेश चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे। अतिशय सुरेख कडवी लढत दिली, केवळ 25 धावा उभारल्या होत्या। तलवली संघाविरुद्ध एक मातब्बर संघ आहे, क्रमांक 1 वरती जो मार्गक्रमण करत होता काही दिवसांपूर्वी असा हा संघ, परंतु पूर्णपणे नेस्तानाबूत केला आणि या संघावरती जो विजय प्राप्त केलेला आहे, कमी धावसंख्या असताना सुद्धा त्याचं संरक्षण करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि तिथे दाखवून दिलं विकीने आपली ताकद केवळ फलंदाजी नाहीये तर आमची गोलंदाजी, आमच्या 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आणि या सांघिक खेळाच्या जोरावर आम्ही यशस्वी ठरत आलो आहोत। नक्कीच विकी संघाने दाखवून दिला क्रिकेट खेळ हा कोणा एका खेळाडूचा खेळ नाहीये तर सांघिक खेळ आणि ते सांघिक बाजू सांभाळणारे 11 खेळाडू नक्कीच जोशात आणि होशात आपल्याला पाहायला मिळाले। बिल्कुल, बहुत अच्छा क्रिकेट खेला अभी तक। जितनी भी टीमों ने पार्टिसिपेट किया था इस जय गणेश वाफाले ट्रॉफी में बहुत अच्छा क्रिकेट खेला है। और पड़घा टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप पिछले 5 दिनों से देख रहे, उसके पीछे हर किसी का सबसे बड़ा अगर रोल है तो फिर वो संदीप काटोले, जिन्होंने हिंदुस्तान ओपन टेनिस क्रिकेट के खिलाड़ी को मौका दिया था। कल के दिन में बहुत अच्छा क्रिकेट हुआ था, जो नाला सोपार और पालघर के टीम ने बहुत अच्छा क्रिकेट खेला था। शाहपुर और कल्याण मुरबाड़ परिसर की जो टीम आई थी आदित्य पड़घा उनके साथ। आइए दोस्तों लौट चलते खेल की तरफ। 52 का पीछा करने के लिए दोनों ओपनर्स बीच मैदान पर ललित राणे और उनके साथ शिवाजी। पुलिस पाटिल कप अतकुली में इसी ललित राणे ने लगभग 8 गेंदों पर 7 सिक्सर मारे थे तलौली के टीम के सामने और 2 ही ओवर में मैच को फिनिश किया था। हालांकि लक्ष्य उस समय 54 रनों का था। मर्तबा तेज की बैट्समैन के फुटवर्क को चेक करती हुई गेंद, पैरों में कहीं भी हलचल नहीं थी। ललित राणे की गेंद लहराती भी विश्वास के पास।
पहिला चेंडू निर्धावलेला पाहायला मिळतात. ते सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी झाली. आदेशकडनं ज्या पद्धतीने गोलंदाजी होते सामोरा जातोय ललित. दोन्ही खेळाडू एकमेकाला परिचित, कारण एकाच गावातील हा संघ आहे, त्यामुळे पक्के कच्चे दुवे एकमेकाला माहिती आहेत. आदेश आता मात्र बॅटची कडा घेत शॉर्ट थर्ड बेंचच्या क्षेत्ररक्षकाकडनं सुंदर झेल टिपला जातोय. अतिशय सुरेख सुंदर झेल. सर और भालचंद्र थे, उनको मालूम है अगर एक कैच छूट गया तो यहाँ से वापस ट्रॉफी भी छूट सकती है अपने हाथों के. भालचंद्र के इस कैच के लिए गजानन कथोरी की तरफ से 500 रुपए का इनाम. बड़ी मछली जाल में फंसती हुई ललित राणे के रूप में. इसी ललित ने पुलिस पाटिल कप में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. वो 0 का चश्मा पहनकर डगआउट की तरफ लौटते हुए. हाई वोल्टेज मैच देखते हुए हम सुदाम भादाने बनाम आई एकवीरा भादाने के बीच में टीट फॉर टैट जैसे को तैसा जवाब देते हुए आदेश गीते. हालांकि बल्ले से खास कुछ कर नहीं पाए अपने टीम के लिए, सिर्फ 3 रन बनाए थे, लेकिन गेंदबाजी से पूरी तरह से हावी होते हुए अपोजिशन टीम सुदाम भादाने के ऊपर. नक्कीच भादाणे संघाच्या दोन्ही पाठीराख्यांना मी एवढंच सांगू इच्छेन, आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही. तुम्हाला मैदानाच्या बाहेर काय जल्लोष करायचा आहे तो करू शकता. विजय गीते यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं गजानन कथोरे यांच्याकडनं. त्याचप्रमाणे बालचंद्र जाधव यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद गजाननजी कथोरे साहेब. नए बैट्समैन स्वप्निल कथोरे टीम के एक्स कैप्टन सामना करते हुए आदेश गीते का ओढ़ दी विकेट. उठा दिया गेंद को आसमान में, गेंद के नीचे खिलाड़ी. ओ ये देखिए काफी डर था उस खिलाड़ी के मन में, लेकिन आखिरकार कैच को अंजाम दिया. खेलना चाहते थे बैकवर्ड ऑफ दी स्क्वायर, लेकिन बल्ले के काफी ऊपरी हिस्से पर गेंद लगी थी. और जो शॉट फाइन लेग के खिलाड़ी थे गायकवाड़ सर, उनके मन में इतना डर था कि कैच लेने के लिए उनके हाथ बिल्कुल कांप रहे थे. नक्कीच हा प्रेशर आहे. दोन्ही संघ गावातील असल्या कारणामुळे एक मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतो. झेल सुटला तर आपल्या पाठीराख्यांच्या दबावाला आपल्याला बळी पडावं लागेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी हार थरथरत होते. परंतु 2 सलग गडी बाद केलेल्या चेंडूंवरती हॅट्रिक करण्याची संधी असेल आदेशला, तर ही संधी साधली जाते का शिवा सामोरा जाईल. आणि जर का आदेश गीतेने हॅट्रिक पूर्ण केली तर गजानन जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. गजानन कथोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. प्रशांत विशेप को कमेंट्री बॉक्स के साथ संपर्क करना है. अधूरे मन से बल्ला चला, एक्सचेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, स्लोअर वन की थी. जब अब फास्ट गेंदबाजी करते हो और उसमें बीच में यकायक 70 की स्पीड से जब गेंदबाजी होती है तो बैट्समैन वहां पर डर जाता है. सन्माननीय वापाळे गावचे पोलीस पाटील साईनाथजी काटोळे साहेब यांना विनंती करतोय, आपण जय गणेश चषकाच्या मंचावरती यायचंय. सन्माननीय आदरणीय साईनाथजी काटोळे साहेब पोलीस पाटील वाफाळे, प्लीज आपण मंचावर यायचं. दरम्यान आदेश गीते गोलंदाजी सज्ज समोर झाली शिवा. आता मात्र आपण पाहतोय लो फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाडायचा होता, पण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 मनान लई दिलदार मानी तो पडगा परिसर, धन्यवाद डीजे. शून्यावरती 2 गडी बाद झाले होते. या चौकाराच्या साह्यानं खातं खोललं जातंय सुदान स्पोर्ट्स भादाणे संघाचं आणि धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते. 2 बाद 4 धावा. विजयासाठी प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी जोडायची, 52 धावा जोडायच्या आहेत. आदित्य बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी होती हुई आदेश गीते की, लेकिन इस मरतबा फुल टॉस की थी. शॉट्स के पीछे टाइमिंग उतना खास नहीं था. खेलना चाहते थे डीप स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन गेंद चली गई मिड विकेट पर डीप पर 4 रनों के लिए. फिर से घूम के मार दिया हुक शॉट्स लॉन्ग लेग की दिशा पर गए ना.
देखना पहले बाउंस पर 4 रन। जीवाचे सारे जंटांची जमले भारी जोडी जीवलग जीवाचे सारे जंटांची जमले भारी जोडी आमची रस्त्यानं फिरते गाडी नावचा गाडीचं नाव आहे ऑडी धन्यवाद। दर्शकों के लिए सिर्फ एक निवेदन है, इस सिर्फ झांकी है। इस मैच के बाद अगले 2 मैच रहेंगे, सेमीफाइनल और फाइनल। उसके लिए गोट्या अंपर आने के बाकी है, कहीं भी मत जाइए मैच छोड़कर। नक्कीच गोट्या एम्पायरचे जलवे आपण पाहतोय संपूर्ण हिंदुस्थानामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये बेताज बादशाह आहे, जो पहिले रेल्वेने जात होता तो आता मात्र आपण पाहतोय विमानाची सुविधा स्वतःसाठी त्यांनी निर्माण केलेली आहे। प्रेक्षकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलंय। आता प्लेन जात असतो, ट्रेन जात नाही तो आमचा गोट्या एम्पायर। इथे मात्र दर्शक प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत। दरम्यान जय गणेश वापळे संघाच्या सर्व खेळाडूंसाठी नम्र निवेदन, कृपया हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित समालोचन कक्षाच्या बाजूला जे मंच आहे या मंचावरती आपण सारेजण येणार आहात। सन्माननीय निवाजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय। निवा पाटील साहेब प्लीज आपण मंचाची शोभा वाढवायची है। बिल्कुल गोट्या अंपायर जो इस वक्त वापाले गांव में आ चुके, उन्होंने इंग्लैंड, हॉलैंड, कई ऐसे देशों में अपने अंपायरिंग के जलवे बिछाए। हालांकि बहुत उनके पास कम समय रहता है क्योंकि उनके डेट्स काफी फिक्स रहते हैं। और संदीप कटोली की रिक्वेस्ट थी और सचिन पाटिल की गोटे अंपायर को मर्तबा स्लॉप स्वीप करने की कोशिश, लेकिन दिशा इनवाइट घोषित करते हुए विजय की आते ही खराब शुरुआत आई एक विराट टीम भदाने के लिए। नक्कीच, परंतु विजय या वर्षाचा इन्फॉर्म खेळाडू आहे। धावफलकावरती धावा झळकल्या, 2 गड्यांच्या मोबदल्यात 9। दरम्यान गोट्या एम्पायर याचे जलवे आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। पुढचा चेंडू थोडासा आकुट टप्प्याचा, आता मात्र त्याचा येताचे समाचार घेतला आहे। लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय फटका साधला जातोय। फिरते गाडी आमच्या गाडीचं नाव आहे धन्यवाद डीजे। षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 15। 2 गड्यांच्या मोबदल्यात मंगेशजी पाटोळे, त्याचप्रमाणे अनिलजी वेखंडे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी पुरवठा केलेले त्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, मंगेश पाटोळे त्याचप्रमाणे अनिल वेखंडे प्लीज आपण मंचावर यायचंय। या स्पर्धेचे आयोजक करते धरते संदीपजी काटोळे साहेब, त्याचप्रमाणे जय गणेश हे सारे कार्यकर्ते यांच्या वतीनं तुम्हाला नम्र निवेदन, अनिल वेखंडे आणि मंगेश पाटोळे साहेब आपण मंचाची शोभा वाढवायची है। बिल्कुल इस सिक्सर ने अब स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर सुदाम भादानी का 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। विजय की अगली गेंद छोटी गेंद, भालचंद्र ने उठाया पहले बाउंस पर थ्रो, लेकिन निशाना चूकता हुआ 1 रन पूरा करते हुए गेंद बल्ले से छूने के बाद चली गई थी शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी भालचंद्र जाधव के पास। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन वापसी करते हुए अपने गेंदबाजी में इस मर्तबा उनके सीने के करीब रखा था बैट्समैन भावेश के। नक्कीच अतिशय सुरेख दर्शनीय चेंडूची हाताळणी केली होती। 1 धाव मात्र पूर्ण केली जाते। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। भालचंद्रकडनं शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु 1 धाव रोखू शकला नाही। 1 धावीच्या जोरावरती धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावा झळकलेल्या आहेत 16। दरम्यान विजय गोलंदाजी सज्ज, सामोरा जाईल फलंदाज शिवा। तर पाहूया शिवा कशा पद्धतीने तोंड देतोय। आता मात्र खोलवर टप्प्याचा लो फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धाडला जातोय। 1 धाव पळून पूर्ण केली जाते। एका धाव्यावर समाधान मानावं लागते आणि 1 धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत। 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा विजयासाठी 13 धावांचं प्रतिषटका मागे आव्हान आहे आणि धावफलकावरती धावा झळकल्यात 17। बिल्कुल तेज की थी इस मर्तबा, लेकिन फुल टॉस बन गई थी। स्लॉप स्वीप कर दिया था, लेकिन जमीन के सारे चली गई थी डीप मिड विकेट पर 1 रन के लिए। फिर से घूम के मारने की कोशिश, देखना है ऊपर गेंद शायद विकेटों के ऊपर से चली गई थी, इसी के कारण डॉट गेंद घोषित करते हुए किरण विश है। रुका हुआ स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। 52 रनों का पीछा करती हुई और अब गेंदबाजी हवी होती हुई बल्लेबाजी करती हुई टीम सुदाम भादाने के ऊपर। फिर एक मर्तबा विजय मुड़ते हुए पड़गा एंड के जानिब से छोटी गेंद, पटकी भी गेंद थी, उसको हुक कर दिया। देखना गेंद
डीप लॉन्ग लेग की दिशा में चली गई। 4 रन। धन्यवाद डीजे। इस पर शानू कुरैशी सर का 1 फॉर दी ओवर का भी इशारा आया है, जो इस पर स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका निभाते हुए अब एक बाउंसर कर चुके विजय अपने ओव्हर में। नक्कीच, आणि या चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा जळकत्या 2 बाद 21। या चेंडूवरती मोठा जर प्रहार झाला तर दोन्ही संघ अजून सुद्धा 50-50च्या परिस्थितीमध्ये येऊ शकतात आणि दर्शक प्रेक्षकांना असाच सामना पाहायला नक्कीच आवडणार आहे। मागील सामना आपण जो एक अनुभवला, थरथराट होता त्या सामन्यामध्ये, रोमहर्षकता होती, रंगतदारता होती। 25 धावा उभारल्या होत्या विकी स्पोर्ट कुकसे संघानं, परंतु या 25 धावांचं यशस्वी संरक्षण केलं आणि तलवली स्पोर्ट तलवली सारख्या मातब्बर संघाला स्पर्धेच्या बाहेर केलं। दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र खोलवारा टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होलचा वेध घेणारा आहे चेंडू। तर पळून एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि निश्चितपणे दुसरी धाव ही पूर्ण केली जाते। म्हणजेच धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा झळकता आहेत। विजयासाठी अजून सुद्धा 29 धावांची गरज आहे, कारण विजयाचं लक्ष 52 धावा आहेत, म्हणजे 12 चेंडू आणि 29 धावा, हातामध्ये गडी शेष 8। बिल्कुल ऊपर दबाव बनाया था और हल्की सी मिसफील्ड, उसका लाभ उठाया दोनों भी बैट्समैनों ने। और दोनों बैट्समैन जो शिवा और भावेश, उनकी नजरें अब गेंद पर जम चुकी, उसका कहीं ना कहीं वो लाभ उठाने की कोशिश जरूर करेंगे। 2 ओवर की समाप्ति के बाद 24 जय गणेश संघाचे सारे खेळाडू प्लीज, हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण समालोचन कक्षासमोर येणार आहे, कारण आपण सर्वांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय। जय गणेशचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी हा सामना संपल्यानंतर त्वरित समालोचन कक्षासमोर यायचंय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा झळकल्या 23, 12 चेंडू आणि 29 धावांची गरज विजयासाठी सुदान स्पोर्ट्स भादाणे संघाला। बिल्कुल अब हर ओवर में 2 या 3 बड़े शॉट्स की जरूरत है, लेकिन जब तक शिवा क्रीज पर रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी आई एकवीरा भादाने टीम के लिए, क्योंकि दीवार बन के खड़े पिच पर शिवाजी। भावेश ने भी अभी तक अच्छी बल्लेबाजी की, हालांकि उनको चौथे नंबर पे भेजा था और एक सिक्सर और चौके की मदद के साथ 13 पर नट आउट बल्लेबाजी करते हुए सामना करते हुए शिवाजी गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ शैलेश आते हुए गेंदबाजी के लिए वफाले छोड़ के जानिब से। नक्कीच या स्पर्धेमध्ये शैलेशने अतिशय प्रभावी मारा केलेला आहे। शैलेशचं षटक या सामन्याची दशा आणि दिशा स्पष्ट करणारा असेल। या सामन्यामध्ये कोण विजयी होईल, तिसरा षटक आहे, हा निर्णायक क्षण आहे। आई एकवीरा भादाणे संघ आणि आपण पाहतोय सुदान स्पोर्ट्स भादाणे, दोन्ही मातब्बर संघ आहेत, एकाच गावातील संघ आहेत। अतिशय कडवी लढत यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येनं मैदानावरती आपण पाहतोय। दरम्यान शैलेश गोलंदाजी दुरा सांभाळेल, सामोरा जाईल तो शिवा। वापऱ्यांकडनं चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावला जातोय डिस्क्युअर लेगच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षकांना चुकी घडते, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत सणसणीत चौकार। आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरची धावा झळकत आहे 2 बाद 27 धावा, म्हणजे विजयासाठी 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आदित्य। बिल्कुल बढ़िया कोशिश की थी विनय गीते ने, लेकिन गेंद उनको चकमा देती हुई चली गई डीप मिड विकेट के बाहर 4 रनों के लिए। बची हुई अब 11 गेंदें और यहीं से अभी भी 25 रनों की जरूरत है। हर गुजरती गेंद मैच का पिक्चर बदलती हुई। शिवाजी, मैंने पहले ही कहा था कि शिवाजी एक ऐसे बैट्समैन है जो कुछ भी कर सकते अपने टीम के लिए, और मैच को अगर जीतना है आई एकवीरा भादाने को तो फिर शिवाजी को आउट लेना, और मैच को अगर जीतना है सुदाम भादाने को तो आखिरी गेंद तक शिवाजी को क्रीज पर डट कर रहना होगा। शिवाजी के लिए शैलेश की अगली गेंद, मतलब ड्राइव करते हुए गेंद कारपेट के सारे ट्रैवल होती हुई विनय गीते के पास, बढ़िया फील्डिंग, दूसरे की कोशिश और थ्रो का भी सटक था, लेकिन
गिरते पड़ते हुए रन को पूरा करते हुए। अगर गायकवाड सर दाग लगने से कुछ अगर अच्छा होता है तो फिर दाग अच्छे। नक्कीच सन्मानित सचिनजी काटोळे साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची 2 धावा अतिशय सुरेख सुंदर हरणाच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात 29 विजयासाठी 23 धावांची गरज आहे 10 चेंडू। सन्माननीय नामदेवजी विशे साहेब यांच्याकडनं सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। जर का त्यांनी 3 चौकार किंवा 3 षटकार साकारले शिवानं तर शिवासाठी स्पेशली हे 500 रुपयाचं पारितोषिक नामदेव विशे यांच्याकडनं। 10 चेंडू शेष आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे। शैलेश मारा करतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा। आता गोलंदाजी करेल नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी सज्ज होतोय शैलेश, सामोरा जाईल शिवा। दरम्यान त्वरित खेळ सुरू करायचा आहे प्लीज, कारण आणखी 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत। उपांत्य फेरीचा सामना असेल, या सामन्यातील विजेता संघ मितेशी लिहून कुरून संघाची 2 हात करेल। शैलेशचा मारा आता मात्र आपण पाहतोय नक्कीच दिलस्कूप किंवा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, दोन्ही प्रकारचे फटके खेळण्यात अपयश येतोय। निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो कारण चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क होत नाही। चेंडूंची संख्या 1 ने कमी होते, 9 चेंडू आणि धावांची गरज 23। बिल्कुल, अब आखिरी 3 गेंदों पर अगर कितने रन बनते देखने वाली बात है। 10 से अधिक बने तो फिर स्पर्धा स्लॉट स्वीप 6 रन। वीआईपी मंच को सलाम करती हुई गेंद ग्रुप मेंबर सुदर्शन काठोले बाजीगर। फुल टॉस गेंद थी, अपने आप को पोजीशन में लाया था। ऑफ स्टंप के बाहर शफल हुए थे और स्लॉट स्वीप, बहुत गजब का शॉट, रॉकेट की तरह निकले थे गेंद बल्ले से। शिवाजी की गेंद बल्ले से निकली और वीआईपी मंच जहां पर हमारे तमाम मान्यवर से उनको सलामी देती हुई 6 रनों के लिए। नक्कीच गुडघ्यावरती आपण पाहिलं, एका पायावरती तोल साधला गेला आणि अतिशय सुंदर दर्शनीय षटकार जोडला गेला। आता मात्र चेंडू शेष पाहतोय 8 आणि 8 चेंडूत 17 धावांची गरज। 8 गेंदे और 17 रन, कुछ भी हो सकता है। मैच अभी भी बंद, लिफाफे की तरफ आगे ढकलता हुआ, किसी भी टीम से ऊपर नहीं हुआ है। जब तक शिवाजी क्रीज पर रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी आई एकवेरा भादाने के लिए। नक्कीच आता मात्र चेंडू शेष 8 आणि 8 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे कारण षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्या। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 विजयासाठी 8 चेंडू आणि 17 धावा। शिवा जोपर्यंत खेळपट्टीवरती ठाण बंडून असेल तोपर्यंत सुदाम संघ नक्की आश्वासित असेल। आता मात्र फुलटॉसचा चेंडू आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, दर्शनीय या ठिकाणी झेल टिपला जातोय। फुल टॉस गेंद थी, स्लॉट स्वीप किया था और डीप मिड विकेट पर राकेश दीवार बन के खड़े थे और उनके पीछे किसी केरला के फिल्म स्टार की याद दिलाते हुए मनोज विशे साउथ इंडियन हीरो की तरह पीछे की तरफ खड़े थे। ऊपर बिल्कुल मनोज विशे, आपको भी साउथ इंडियन हीरो की जो भूमिका पर्दे के पीछे की जाकर निभानी है। देखिए भारी भक्कम, कल उनकी टीम जिन्होंने कई स्टार खिलाड़ी लाए थे, हरीश मिरकुटे, कल्पेश बबलू, लेकिन पहले ही राउंड में उनकी टीम हार गई थी। लेदर और रणजी के गेंदबाज लाए थे, उन्होंने उनके हाथ में गेंद दी थी और पूरे गेम का पिक्चर बदल दिया था। नक्कीच या ठिकाणी गोलंदाज शैलेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गजानन कथोरे यांच्याकडनं। धन्यवाद गजाननजी कथोरे साहेब। पारितोषिकांची खिरापत वाटली जाते। गावातीलच एका गावातील 2 संघ जेव्हा खेळता आहेत तर त्यांच्या समर्थकांची सुद्धा वाटणी आणि बक्षिसांची खिरापत मात्र वाटप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गजानन कथोरे साहेब, दरम्यान पुढील चेंडू निर्णायक चेंडू असेल। शिवा शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी झेलबाद होऊन तंबूत परतलेला आहे। पुढचा चेंडू शैलेशचा, सामोरा जाईल फलंदाज हरीश। स्मर्ताबादची गेंद खोद के निकाला, गेंद लॉन्ग लेग की दिशा पर तेज सरकती हुई मनोज गड़ू गेंद का पीछा करते हुए, लेकिन गेंद फरार होती हुई 4 रनों के लिए। संकट काळी धावती सारे भारी सवंगडी।
नक्कीच या चौकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा चळकलेल्या आहेत. 39 विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावा खेळपट्टीवर आपण पाहतोय. फलंदाज एका बाजूला उभा आहे भावेश, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय भावेश. आणि बिल्कुल बची हुई 7 गेंदे और 13 रनों की जरूरत है। नक्कीच सचिन आणि भावेश ही जोडी पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. दोन्ही संघांना इथून सुद्धा समसमान संधी आहे. भावेश आणि सचिन अशी जोडी आपण पाहतोय. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय, मानसिक दबाव पाहायला मिळतोय. दरम्यान नक्कीच आम्हाला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. नेहमीच आपण जर पाहिलं तर जो दबाव असतो, या दबावाला जो झेलतो किंवा दबावातून जो बाहेर पडतो, दबावाला सहन करू शकतो, तो तळपत असतो. आणि दबावाला जो सहन करू शकत नाही तो उद्ध्वस्त होत असतो. तर आज उद्ध्वस्त कोण होणार आणि कोण तळपणार याचा दिवस आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. बिल्कुल दबाव में कुछ खिलाड़ी निखर जाते थे, कुछ खिलाड़ी बिखर जाती है, लेकिन मैच कोई भी जीते एक ट्रॉफी तो भादाने गांव में जाने वाली गायकवाड सर. नक्कीच अतिशय योग्य समर्पक अशी भावना आपण व्यक्त केलेली आहे. कारण समर्थकांना सुद्धा ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की सामना कोणी जिंको, परंतु भादाणे गाव जिंकणार आहे ही जमेची बाजू आहे. आणि आदित्य जाधव ही गोष्ट तू स्पष्टपणे त्यांच्या समर्थकांच्या लक्षात आणून दिलेली आहे. क्रिकेटचा विजय आहे, विजय आहे भादाणे गावाचा आणि नक्कीच हा विजय आहे खेळाचा. मर्तबा छोटी गेंद लेकिन बैट्समैन के रीच के बाहर वाइड. अंपायर इज द बस्ट जज. नक्कीच उत्कृष्ट अशा पद्धतीने आपण जर न्याय कोण करू शकत असेल तर पंच करतात. आणि या ठिकाणी पहिला चेंडू जो हाताळला होता कुठेतरी अवांतर होता. स्क्वेअर चेंडू. 6 चेंडू 12 धावांची गरज. धाव फलकावरती धावा झळकल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. गोलंदाज गिरीश. नक्कीच यापूर्वी आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये गिरीशनं सुद्धा अचूक टप्प्याचा मारा केलेला आहे, अचूक गोलंदाजी केलेली आहे. सामोरा जातोय फलंदाज सचिन. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र खोलवारा टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न होतोय, पळून एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 42. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. बिल्कुल 5 गेंदे अब 10 रनों की जरूरत. मैच अभी भी किसी टीम से ओपन नहीं हुआ है, बैलेंस अभी भी चलता हुआ दोनों टीमों के लिए. 5 गेंदे 10. गिरीश गेंदबाजी करते हुए लेकिन सामना करते हुए नए बैट्समैन सचिन. हालांकि भावेश की नजरें भी काफी जम चुकी, लेकिन स्ट्राइक इस वक्त सचिन के पास. 5 में 10 राउंड विकेट. फिर से उठा दिया गेंद के नीचे खिलाड़ी और सचिन आउट. रस्त्यानं फिरते गाडीनं आमच्या गाडीचं नाव आहे वाडी. आमची रस्त्यानं फिरते गाडी आमच्या गाडीचं नाव आहे. धन्यवाद. लेट रामचंद्र बाबू काटोले स्टैंड में जो माननीय श्री श्रीकांत जी गायकर साहब का जो पूरी कटआउट है उसके बाजू में एक दर्शक जो पर्दे के नीचे उनको हट जाना है. नक्कीच आपण जो पडदा वर करून सामन्याचा आनंद घेताय तो पडदा सोडा आणि सरळ उभे राहून सामन्याचा आनंद घ्या. पडदा नक्कीच आपण जर पाहतोय बरेच जण पडदा अशा पद्धतीनं उचलत असतात, बाजूला करत असतात, पडद्याच्या मागे काय चाललंय हे डोकावून पाहत असतात. ही सवय असते आणि ती सवय कुठेही गेली तरी सुटत नसते. तर दरम्यान वळूया आपण. खेल की शुरुआत होती भी ये तो सिर्फ हंसी की बात है. गायकवाड़ सर लौट चलते अब मैदान की तरफ. नया बैट्समैन देखा जाए तो नितिन आ चुके, लेकिन स्ट्राइक भावेश के पास. बच्ची भी 4 गेंदे अभी भी 10 रनों की जरूरत. मैच में अब रोचकता निर्माण होती हुई ट्विस्ट आता हुआ. एक बड़ा शॉट मैच में फिर एक मर्तबा वापसी करेंगी सुदाम भादाने.
नक्कीच नितीनमध्ये क्षमता आहे, परंतु नितीन नॉन स्ट्राईकला आहे. भावेशमध्ये सुद्धा ती क्षमता आहे, कारण यापूर्वी सुद्धा तो आपल्या संघाचा तारणहार ठरलेला आहे. बेस्ट आपण जर पाहिलं तर मॅच फिनिशर म्हणून कोणाचा उल्लेख केला जातोय तर नक्कीच आदित्य धोनीचं नाव पुढे येत असतं. आणि या ठिकाणी मॅच फिनिशर कोण बनणार आहे पाहूया. आता मात्र फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात दणदणीत सनसणीत खणखणीत षटकार. इस सिक्सर ने मैच की पूरी तरह से दिशा और दशा अब तय कर ली है. मैंने पहली कर इस गेंद डालने से पहले कि एक बड़ा शॉट सुदाम भादाने को मैच में वापसी ला सकता है और वो बड़ा शॉट भविष्य के बल्ले से अब निकलता हुआ. बची हुई 3 गेंदों पर 4 रनों की जरूरत. चेसिंग कंपल्सरी है, ध्यान में रखना है. नक्की 3 चेंडू आणि 4 धावा. सामना आपण पाहिला तर रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. या भादाणे गावातील 2 संघ सर्वोत्तम लढत देत आहेत. दोन्ही संघ आपला दर्जा सिद्ध करतायत. आज कोण जिंकेल हे महत्वाचं नाहीये, परंतु क्रिकेटचा विजय होणार आहे. विजय होणार आहे भादाणे गावाचा, विजय होणार आहे खेळाचा, विजय होणार आहे खिलाडू वृत्तीचा. तर या खिलाडू वृत्तीला सलाम नक्कीच आपण देणार आहोत. अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं आपल्याला खेळाचं प्रात्यक्षिक, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आपल्या पाहायला मिळते. दबाव बढ़ाने के लिए अब बालचंद्र उनके बगल में खड़े होते हुए देखिए खिलाड़ी की परछाई पिच पर नहीं आना चाहिए, यही बताते हुए शानू कुरैशी. राउंड डी विकेट गिरीश भावेश के लिए उठा दिया सामने की तरफ. आदेश गीते के ऊपर से 6 रन. हो हारी बाजी को जितना हमें आता है बता दिया सुदाम भादाने ने. मैदानात कोणी यायचं नाही. मैदानात स्वप्नील कोणी मैदानात जाऊ नका प्लीज, बाहेर. इसे कहते हारी बाजी को जीतना हमें आता है. 8 लाख आई एकवीरा भादाने. मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन सुदाम स्पोर्ट्स भादाने आणि भावेश. अभिनंदन. आज कोण जिंकला हे महत्वाचं नाहीये, आज जिंकलेला खेळ, आज जिंकलेला आहे वाघ. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटपर्यंत झुंजत राहिला आणि झुंज दिली. विजयाची झुंज होती. धावा उभारल्या 29. या सामन्याचा मानकरी खेळाडू ठरतोय भावेश, त्यानं 30 धावांची खेळी केलेली आहे. नक्कीच वाघासारखा लढला आणि वाघासारखा विजय साकार केलेला आहे. प्लीज अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 30 धावांची सुंदर खेळी. नक्कीच मी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. सन्मानित अतिथी एकनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण स्मृतिचिन्ह प्रदान करायचं आहे. या ठिकाणी स्मृतिचिन्ह प्रदान केलं जातं. एकनाथजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण गिफ्ट हॅम्पर प्रदान करणार आहात. अभिनंदन अभिनंदन. भावेश प्रशांतजी गोराडकर यांच्याकडनं आम्हाला लाभलेला आहे अतिशय सुंदर केक पेस्ट्री. त्याचप्रमाणे रुपेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय पुढील गिफ्ट हॅम्पर आपण प्रदान करणार आहात. नक्कीच नाणेफेकीसाठी मी सन्माननीय या ठिकाणी अजय घरत यांना विनंती करतोय आपण जी उपांत्य फेरीचा सामना आहे त्या नाणेफेकीसाठी जाते. दरम्यान भाई पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर प्रदान केले जाते, जे आम्हाला राकेश सिसाट केवल पाटील यांच्याकडे लाभलेला आहे. पंकजी देसले साहेब आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. कुछ मिठा हो जाए सचिन काटोळे साहेब यांच्याकडे लाभलेला आहे. शेखर पाटील साहेब आपण गिफ्ट हॅम्पर देणार, जे आम्हाला योगेश जोंधे यांच्याकडे लाभलेला आहे. संदीप विशेष साहेब आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं, जे आम्हाला सारंग काटोळे सतीश विशे यांच्याकडनं लाभलेला आहे. धन्यवाद 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 आणि अभिनंदन अभिनंदन. सुदाम स्पोर्ट भादाणे अभिनंदन. नक्कीच मी या ठिकाणी करेन. आई एकविराचा सुद्धा खूप सुंदर सामना आपण खेळलेला आहात आणि भादाणे गावाचा विजय झालेला आहे. नाणेफेकी होत आहे मितेश 11 कुरुंद वर्सेस सुदाम स्पोर्ट्स भादाणे.